बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला या घटनेला आता 2 महिने पूर्ण होत आहेत। मात्र घटनेतील मुख्य मास्टरमाइंड समोर आलेला नाही। तर कृष्णा आंधळे हा आरोपी सुद्धा अद्यापही फरार आहे। मागे कृष्णा आंधळे कागदोपत्री 2 महिने फरार होता। कृष्णा आंधळे हा कागदोपत्री 2 महिने फरार होता। त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता। त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगावे अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली। तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला पाहिजे। आरोपींना अभय देत गेलात म्हणून पुढच्या घटना घडत गेल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केला। आम्ही नाही सांगणार, आम्ही गरीब कुटुंबातून आहे, आम्ही सर्वसाधारण आहे। आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे की याचं कोण जिम्मेदार आहे, ते जिम्मेदार कोण आहे त्याला आम्हाला सगळ्यांना शिक्षा देत बसण्यापेक्षा तुम्ही हे असं का केलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे। इतकं वाईट तुमच्या घरात भाऊ आहेत, आई आहे, वडील आहेत, तुम्ही बघितलं आहे का दुःख कधी कोणाचं? तुम्ही दुःख बघितलं नाही म्हणून तुम्ही हे इतक्या भूमिका अशा फालतू करू शकला, त्याच्यावर आमचा इतका रोष आहे। तुम्ही अभय देत राहिलात आरोपीला। हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे, महादेव मुंडेचं प्रकरण आहे, या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत 100% शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्प बसायचं नाही। हे सगळेच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे। संतोष देशमुखच्या प्रकरणातले कोर्टामध्ये मॅटर आहे, काही लोकांना अटक केलेलं आहे। आयजीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमली गेलेली आहे, त्याची देखील चौकशी आहे आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल, ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल, आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे। अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही, ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे।